नमस्कार. आज आपण आलेलो आहे पिलाजीराव जाधवराव यांचे समाधीस्थळ पाहण्यासाठी, जे आहे वाघोलीमध्ये, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे हे समाधीस्थळ आहे. पुणे शहरापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर हे समाधीस्थळ आहे. पुणे नगर महामार्गावर वाघोली या गावी यांचे समाधीस्थान आहे. आता आपण थोडक्यात या सरदार पिलाजीराव जाधवराव यांच्याबद्दल माहिती घेऊ. यांच्या वडिलांचे नाव चांगोजी तर आईचे नाव हंसाई होते. चांगोजी यांच्याकडे वाघोलीच्या पाटीलकीचे वतन चालत आले होते. पिलाजी जाधवराव व चिमाजी आप्पा यांचे युद्धशास्त्रातील गुरु होते. शाहू महाराजांच्या काळात मराठे उत्तर हिंदुस्थानात खूप सक्रिय होते. तेथे जवळजवळ प्रत्येक वर्षी स्वारी करून मुलूक आणि खंडणी प्राप्त करून घेत असत. पिलाजी जाधवराव हे या हालचालीमधील एक अग्रणी सरदार होते. त्यांनी अनेक स्वाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. 1722 बाजीराव व पिलाजी उत्तरेत मावळ्यात गेले होते. बुंदेलखंडपर्यंत दोघांनी मजल मारली होती. 1726 राणूजी भोसले, रघुजी भोसले, अंबाजी त्र्यंबक, आनंदराव पवार यांच्यासह पिलाजी जाधवराव यांनी मावळात मोठी स्वारी केली व दर्याबहाद्दरशी युद्ध केले होते. त्यानंतर पालखेडच्या युद्धानंतर सरलष्कर दावलजी सोमवंशीचा हुकूमत बसवून देत पिलाजी व बाजीराव पेशवे देवगड चांदा मार्गाने पुन्हा मावळात आले. बंग शासित युद्ध करून छत्रसालास मदत केली. बंगश छत्रसालावर चालून आला होता. छत्रसालाने यावेळी पेशव्यांकडे दुर्गादास या आपल्या विश्वासू माणसासह पाठवून मदत मागितली होती. तेव्हा या प्रकरणात पिलाजी जाधवराव यांच्यामार्फत बोलणी झाली, कारण पेशव्याचा त्यांच्यावर खूप भरोसा होता. त्याप्रमाणे छत्रसालाच्या मदतीला पेशवे बुंदेलखंडात निघाले. त्यांच्याबरोबर पिलाजी जाधवरावही होते. महम्मद बंगश आपल्या 20,000 फौजेनिशी पिलाजी जाधवराव यांच्यावर चालून आला. पिलाजींनी त्याला जेरीस आणले. बंगशाशी कोंडी केल्याने शत्रू सैन्यात अन्नाचा दुष्काळ पडला. बंगशास मराठे गडामंडळ देवगडच्या जंगलातून येतील असे वाटले नव्हते. मराठ्यांनी बंगशाची रसद सामग्री बंद केली. बंगशाचे व त्यांच्या सैन्याचे खूप हाल झाले. शेवटी 30 मार्च रोजी जैतापूरचा किल्ला पिलाजींनी जिंकला. बंगश शरण आला. बंगश व मराठ्यांच्यामध्ये तह झाला. छत्रसालावर परत चढाई करणार नाही असे ठरवून बंगश बुंदेलखंड सोडून गेला. पिलाजींना सागर प्रांती 4 खेड्यासह बदाई, परडिया, खुजनेखेडा, हतना, मोकलमाऊ, चौका, खामखेडा, खामरिया, गडामंडल वगैरे मुलूस छत्रसाल राजाने जहागीर दिला. पिलाजींनी भद्रावर, मावळा, कामरगा, नरवरा, शिप्री, ग्वालेर, भोपाळ, शिरोज, दतिया, ओरछा, दिल्ली स्वारी इत्यादी लढायात भाग घेतला होता. त्यांनी उत्तरेकडील रतनगडचा किल्ला जिंकून घेतला होता. निजामाने पिलाजी जाधवराव यांचा जल्लादत्त, रणशूर, शौर्यकर्म्याचे मर्मज अशा शब्दात गौरव केला होता. अशा या महान व्यक्तीची आज आपण समाधी स्थळ पाहण्यात आलेलो आहे. ते पाहून झाल्यानंतर आपण या ठिकाणी असणारे शास्त्री यांचीही समाधी स्थळ पाहत आहे व बाजूलाच पिलाजीराव जाधवराव यांचे आराध्य दैवत वाघेश्वर मंदिर हे सुद्धा आहे, तेही आपण पाहणार आहे. समोर पाहत आहे आपण या समाधी स्थळापाशी असणारा तलाव आहे, तोही खूप सुंदर आहे. तसेच या वाघोलीमध्ये आपणाला या तलावामुळे खूपच सौंदर्यात भर पडली आहे. पुणे अहमदनगर मेन रोडला असल्यामुळे प्रत्येकाची येणाऱ्या जाणाऱ्याची या तलावाकडे व या मंदिराकडे सहज लक्ष जाते. त्याच्यामुळे हे स्थान सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर प्रथम आपण मंदिरात जाण्याअगोदर सरदार पिलाजीराव जाधवराव यांच्या समाधीस्थळाला नक्की भेट द्यावी, ही एक विनंती आहे. आता आपण आलेलो आहे वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी. हे आहे प्रसिद्ध असे वाघेश्वर मंदिर आणि या मंदिरातील कलाकुसर ही पाहतच बसावी अशी आहे. अशा प्रकारची ही कला आपणाला खूपच कमी ठिकाणी पाहण्यास भेटते व हे दगड असे खूपच कमी ठिकाणी पाहण्यास भेटत आहेत. आता आपण आलेलो आहे मुख्य मंदिरामध्ये. वाघेश्वर या मंदिराच्या आपण पिंडीचे दर्शन घेऊन आपण
आजूबाजूचा परिसर पाहत आहे व हे पाहत असताना आपणाला या ठिकाणी येथील कलाकुसर पाहण्यास भेटत आहे। तसेच बाजूला मागाशी जो मी तलावाचा उल्लेख केला त्या तलावामध्ये आपणाला बोटिंगसाठी जाण्यास येते। मोठ्यांसाठी 50 व छोट्यांसाठी 25 रुपये अशी तिकिटाचा दर आहे। हे सर्व आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटते। तसेच आपणाला या गावामध्ये एक गडीसुद्धा आहे, तीही पाहण्यास भेटते। तसेच नगरकोट आहे, नगरकोट आपणाला गावामध्ये आल्यानंतर पाहण्यास भेटत आहे। आता आपण या वेशीपाशी आलेलो आहे। गावामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपणाला या ठिकाणी अशी भव्य अशी वेस पाहण्यास भेटते। ती ही वेस व्यवस्थित आजसुद्धा आपणाला इथे पाहण्यास भेटते व दोन्ही बाजूला आपणाला सुरेख अशा पहारेकऱ्यांना बसण्यासाठी देवड्यासुद्धा आहेत, त्याच्याही खूपच सुंदर आहे व या वेशीचा जीर्णोद्धार कधी करण्यात आलेला आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी पूर्ण माहितीसह देण्यात आलेला आहे व 2013 साली या वेशीचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे। अशा या ऐतिहासिक गावामध्ये आपणाला खूप काही वास्तू पाहण्यास भेटतात। हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर व हनुमान मंदिरामध्ये आपणाला 2 विरगळसुद्धा पाहण्यास भेटतात। हे पाहून झाल्यानंतर पाठीमागील बाजूस आपणाला अजून एक वेस काळाच्या युगामध्ये त्या वेशीची पडझड झालेली आहे व फक्त आपणाला बुरुज पाहण्यास भेटतात, तेही थोडे थोडे, आणि त्याच्यावरची भिंत व दरवाजे काळाच्या युगामध्ये नष्ट झालेले आहेत। ही विरगळसुद्धा आपणाला हनुमान मंदिराच्या बाहेर पाहण्यास भेटतात। गावकऱ्यांनी या विरगळांची खूपच चांगल्या प्रकारे जपणूक केलेली आहे, त्याबद्दल गावकऱ्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत। हे सर्व पाहत असताना आता आपण आलेलो आहे गावातील पिलाजीराव जाधवराव यांचा वाडा पाहण्यासाठी, जो गावामध्येच आहे, पण काळाच्या युगामध्ये या वाड्याची खूप पडझड झालेली आहे। मला जेवढे दाखवता आले तेवढा मी हा वाडा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। आता आपण या वाघोलीमधील समाधीचे किंवा आपण या मंदिराचे काही थोडे चांगले फोटो काढलेले आहेत, तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। वाघोलीमध्ये आल्यानंतर या सर्व वास्तू आपण अवश्य पाहाव्यात व धन्यवाद। भेटू आपण पुन्हाच अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।